नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरती मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळाची बैठक घ्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, डॉक्टर संजय लाखे पाटील यांची घोषणा। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन, सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। आता बघूया सविस्तर बातम्या। हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची 2 दिवसीय बैठक घेऊन मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास नकार दिला तर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाच्या वतीने डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी दिलाय। मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधी जे निवडून दिले आणि त्यांची जी 371(2) किंवा जे काही स्टॅट्युटरी विभाग आहेत आपले, विदर्भामध्ये अधिवेशन होतच, अधिवेशन झालं नाही तर विदर्भातले लोकप्रतिनिधी किती दंगा करतात यांना माहिती आहे। नागपूरला तर उर्वरित महाराष्ट्रासाठी मुंबईमध्ये ते अधिवेशन राहिलेले 2 अधिवेशन होतात, अधिवेशन होत नाही मराठवाड्यामध्ये। मराठवाडा विनाकारार महाराष्ट्रामध्ये आला। 1 मे 1960 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला की विनाकारार जरी मराठवाडा आला असेल तर त्याला अधिकचं दिलं जाईल। ते अधिकचं तर सोडा, जे आमच्या हक्काचं आहे तेही मिळत नाही, म्हणून किमान 2 दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर दरवर्षी झाली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। आणि आमचा किती अनुशेष आहे आणि किती विकास झाला हे कळण्यासाठी वैधानिक विकास मंडळाचं पुनरायोजन झालं पाहिजे, ही या ठिकाणी आमची आग्रही मागणी आहे। आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि त्यांना भेटून आम्ही सातत्यानं मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी त्यांनी काहीतरी भूमिका मांडली पाहिजे, ही आहे। आणि जर ते लोकप्रतिनिधी आहेत, मराठवाड्याचे आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील, त्यांनी मराठवाड्याच्या जनतेशी, मराठवाडा विभागाशी, ह्या मातीशी त्यांनी बांधिलकी मानली पाहिजे। आणि ती जर बांधिलकी ते मानत असतील तर निश्चित मराठवाड्यामध्ये 2 दिवसाची बैठक घेण्यासाठी ते करतील, नाहीतर जन आंदोलन करून ह्या प्रत्येक आमदाराला आणि खासदाराला जनतेच्या दरबारामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही उघड करू। छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी बाईकवर मुलींसोबत प्रँक करणाऱ्या बाईक रायडरला दणका दिला असून हा तरुण महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढायचा, मुलीजवळ जाऊन स्पोर्ट बाईकच्या सायलेन्सरचा फटका आवाज अचानक काढायचा। तो एवढ्यावरच थांबायचा नाही तर तो आक्षेपार्ह बोलायचा देखील। त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत त्याच रस्त्यावरून त्याची धिंड काढत त्याची चांगलीच झिरवली आहे। त्याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे। मुलींसोबत प्रँकचे रील तयार करून हा रायडर स्वतःच्या इंस्टाग्राम वरती टाकायचा। याबाबत पोलिसांनी या रीलची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर त्याला अटक केली आहे। शेख समीर शेख सलीम असं त्याचं नाव आहे। तसेच त्याच्यासोबत रील तयार करणाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दणका देताच या तरुणाने आपण केलेल्या चुकीच्या व्हिडिओबाबत माफी देखील मागितली। मात्र या तरुणाची प्रोफाईल बघितल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल, कारण तो तब्बल 16 लाखांची स्पोर्ट बाईक वापरत होता। पण त्याचे कारनामे मात्र अतिशय विचित्र होते। त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत त्याच रस्त्यावरून त्याची धिंड काढत त्याची चांगलीच शाळा घेतली आहे। समीर शेख शहरातील बायजीपुरा परिसरातील गल्ली नंबर 19 मध्ये राहतो। समीर हा भंगार व्यावसायिक आहे, शिवाय तो स्वतःच्या बाईक रायडर समजतो। काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावरती रील्स बनवायला सुरुवात केली। रील्स बनवताना तो महागड्या गाड्या वापरत असल्याचं पाहायला मिळतं। पोलिसांनी या प्रकरणी समीर शेख आणि त्यासोबत रील बनवणाऱ्या इतर साथीदारांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकारामुळे समाजात युवतींचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला होता। त्यावरती त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत त्याच रस्त्यावरून त्याची धिंड काढली आणि चांगलीच शाळा घेतली आहे। दामिनी पथकाच्या महिला अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला भर रस्त्यावरून पायी फिरवत त्याची धिंड काढली आणि त्याला जमिनीवर येण्यास भाग पाडलं।
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने चिकलठाणा परिसरातील केंद्रीय चौक येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सकल बंजारा समाजाचे कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज जालना शहरात आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला। तर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। चिकलठाणा परिसरातील केंब्रिज चौक येथे शुक्रवारी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा GR काढला होता। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची एसटी मध्ये नोंद असल्याने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावं या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल बंजारा समाज रस्त्यावरती उतरलाय। त्यामुळे आता मराठा आरक्षणानंतर या 2 समाजातील वेगवेगळ्या मागण्यांमुळे नवा वाद उभारण्याचे चिन्ह दिसत आहेत। या रास्ता रोको आंदोलनात रविकांत राठोड, रवींद्र पवार, संतोष राठोड, ॲडव्होकेट दत्तसिंग राठोड, गोरख राठोड, निलेश चव्हाण, लहू राठोड, दत्ता राठोड, रणजित पवार, विजय चव्हाण, PM पवार, जयकुमार राठोड, प्रेमसिंग राठोड, अमोल पवार, PD राठोड, नितेश पवार, बंटी पवार, सचिन पवार, दिलीप पवार, शिरीष पवार, राणी पवार, मनीषा राठोड, श्यामल राठोड, सुशीलाताई राठोड, मीनाक्षी चव्हाण, रेणुका राठोड, सविता चव्हाण, ज्योत्सना राठोड, स्वाती राठोड, मंगल राठोड, सुरेखा चव्हाण, पुष्पा राठोड, पूनमचंद चव्हाण, जय हिंद चव्हाण, बाबासाहेब राठोड, अर्जुन राठोड, सिद्धेश्वर राठोड व इतर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुखपदी डॉक्टर शशांक सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी डॉक्टर वैशाली खापर्डे यांच्याकडून विभाग प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुखपदी डॉक्टर शशांक सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी सदर नियुक्ती केली आहे। डॉक्टर सोनवणे यांनी डॉक्टर वैशाली खापर्डे यांच्याकडून विभाग प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली। डॉक्टर सोनवणे हे गेल्या 26 वर्षांपासून अध्यक्षपदी कार्यरत आहेत। डॉक्टर सोनवणे यांची आतापर्यंत 14 पुस्तके राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात 215 लेख प्रकाशित झालेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 21 विद्यार्थी PhD व 50 विद्यार्थी MPhil झाले आहेत। तसेच 8 विद्यार्थी PhD करीत आहेत। डॉक्टर सोनवणे यांना शिक्षक प्रतिभा पुरस्कार, रवी पेंटर रांजणगावकर सुवर्ण पदक व अनंत नारायण गोरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय। भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा।
10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा। मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो। घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कुठलाही कसलाही दुष्परिणाम झाला नाही। आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे। तकरीबन 15 साल से आता हूँ। जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है। और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है। और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहर फेरीवाला समिती निवडणुकीकरिता आरक्षण निश्चित करण्यासून 15 सप्टेंबर सोमवार रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहर फेरीवाला समिती निवडणुकीकरिता पथविक्रेत्यांची सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यात येणार आहे। केंद्र शासनाचे पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम 2014 अन्वये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आला आहे। सदर निवड करताना उक्त अधिनियम व त्या अंतर्गत नियम 14(1), 15, 16, 17 व इतर कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याचे आदेश आहेत। उपायुक्त 2 यांना प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने असदाहरण 4(अ) अन्वये एकूण 20 सदस्यांची नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पथविक्रेता निवडणूक नियम प्रणालीमध्ये नमूद केलेल्या एकूण 20 सदस्यांपैकी 8 पथविक्रेता सदस्य असणार आहेत। सदरचे 8 पथविक्रेता सदस्य हे पथविक्रेत्यांमधून निवडणुकीद्वारे निवडून द्यायचे आहेत। महाराष्ट्र शासन नगर परिषद विभागाने असाधारण 4(अ) शासन राजपत्राद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमाव, अल्पसंख्याक, दिव्यांग व्यक्ती या संवर्गातील उल्लेख केला आहे। तसेच 3(1) याप्रमाणे महिलांना आरक्षण देण्यात यावं असं नमूद केलंय। त्या अनुषंगाने पथविक्रेत्यांच्या 8 जागांपैकी 3(1) महिलांचं आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यासाठी उपायुक्त 2 यांचं दालन महापालिका मुख्यालय येथे सोडत कारवाई नियोजित करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहर पथविक्रेता समितीची निवडणूक करिता 8 जागांपैकी 3(1) महिलांचं आरक्षण सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यासाठी ज्या पथविक्रेत्यांना हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी सोडत ठिकाणी दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता उपस्थित राहावं असं आवाहन उपायुक्त 2 तथा निवडणूक निर्णय अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने धडक अबेट मोहीम मलेरिया विभागामार्फत डेंग्यू हिवता प्रतिबंध महिना तसेच मान्सून पूर्व डास प्रतिबंधात्मक मोहिमेच्या अनुषंगाने झोन क्रमांक 8 सातारा देवळाई परिसरात विशेष प्रकारे राबवण्यात आली आहे। धडक अबेट मोहीम ही फेरी तिसरी असून 12 तारखेला मनपा मलेरिया विभागामार्फत डेंग्यू हिवता प्रतिबंध महिना तसेच मान्सून पूर्व डास प्रतिबंधात्मक मोहिमेच्या अनुषंगाने झोन क्रमांक 8 सातारा देवळाई परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। ही मोहीम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या आदेशानुसार जीवशास्त्रवेत्ता डॉक्टर सय्यद सुमैया नाज यांच्या सूचनेनुसार झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्या संयोजनात पार पडली। सदर मोहिमेची सुरुवात आरोग्य केंद्र सातारा व देवळाई येथून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी हिवराळे, डॉक्टर बनसोडे यांच्या उपस्थितीत डेंग्यू प्रतिबंधात्मक शपथ घेऊन करण्यात आली। यानंतर फवारणी कर्मचारी व आशा वर्कर्स मार्फत जनजागृती रॅली काढून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। ही धडक मोहीम वॉर्ड क्रमांक 114 व 115 अंतर्गत बजाज हॉस्पिटल ते बाळापूर फाटा, सोलापूर हायवे ते तसेच देवळाई गाव, जामा मस्जिद, पटेल गल्ली, पाटील गल्ली, जमाल नगर, हिरा कॉलनी, सातारा गाव, साईनगर, सादत कॉलनी, मल्हार गल्ली, शक्यनगर, शंकरनगर या अति जोखीम भागांमध्ये प्रभावीपणे राबवण्यात आली। मोहिमेदरम्यान पुढील उपाययोजना प्रभावीपणे करण्यात आल्या। यामध्ये साथरोग सर्वेक्षण, अबेट ट्रीटमेंट, धूर फवारणी, औषध फवारणी, कूलर, टाक्या, हौद तपासणी व स्टिकर लावणं, पॅम्पलेट वाटप, MLO ऑइल टाकणं, गप्पी मासे सोडणं, जनजागृती हिवताप, डेंग्यू मलेरिया, चिकुनगुनिया प्रतिबंधक उपाययोजना, आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत सूचना पर्यवेक्षक शेख अनवर यांनी दिल्या। कंटेनर सर्वेक्षण व डास आळ्या नष्ट करणं या मोहिमेमध्ये मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, आरोग्य पर्यवेक्षक जनक हरणे, PMW किरण धाटबळे, कीटक समाक भूषण भाले, इंचार्ज सिस्टर वैशाली बिरारे, फवारणी कर्मचारी शेख तय्यब अनवर, मनोज जगधने, भारत वाघ, रामनाथ रोकडे व देवळाईचे आशा वर्कर 22, सातारचे 15 एकूण 40 कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। नुकताच आतली बातमी फुटली हा बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून विजी फिल्म्स बॅनर अंतर्गत दिग्दर्शक विशाल पी गांधी आणि जयनेश इजदार आतली बातमी फुटली हा नवा कोरा मराठी चित्रपट 19 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे। जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या व्यक्तीची उठणारी त्रेधा तिरीपीठ दाखवणारा हा चित्रपट आहे। या चित्रपटाची कथा एका खुनाच्या सुपारीच्या रहस्य भेदाभोवती फिरते। ही खुनाची सुपारी नेमकं कोणतं वळण घेणार, या वळणावरती कोणते बंध निर्माण होणार याची धमाल कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे। ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी,
अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतील नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत। या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदी कलाकारांची जमून आलेली गट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला आतली बातमी फुटली हा चित्रपट धमाल असणार आहे। सदर चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणारे भारत गणेशपुरे आणि प्रीतम कागणे यांच्याशी एडियन न्यूजच्या दर्शकांसाठी गेस्ट अँकर म्हणून दैनिक सकाळच्या पत्रकार पृथ्वा वीर यांनी बातचीत केली आहे। आज आम्ही आलो आहोत प्रेस कॉन्फरन्सला आतली बातमी फुटली या सिनेमाच्या, आणि माझ्यासोबत आहेत या सिनेमाचे कलाकार प्रीतम मॅडम आणि भारत सर। तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया या सिनेमाविषयी। नमस्कार। 19 सप्टेंबरपासून आतली बातमी फुटली हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे। या सिनेमामध्ये डॉक्टर मोहन आगाशी सर, रोहिणीताई हट्टंगडी, भारत गणेशपुरे सर, आनंदा कारेकर, विजय निकम सर असे मातब्बर कलाकार आहेत। आणि सिनेमामध्ये सिद्धार्थ जाधवसुद्धा आहेत। सिनेमामध्ये 4 सॉंग्स आहेत, ज्याच्यामध्ये एक जालिम जालिम सावकार हे मी स्वतः साकारलेलं आहे। सुनिधी चौहान मॅम यांचा आवाज त्याला लाभलेला आहे। सखूबाई सखूबाई हे एक सुंदर गाणं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांची लाडकी गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधव सर यांनी परफॉर्म केले। त्याच्यानंतर चंद्राची गोष्ट म्हणून एक बाप लेकीच्या नात्यावरती बोलणारं सुंदरसं गाणं आहे। आणि एक आमचं टायटल ट्रॅक आहे आतली बातमी फुटली, हे जे सिद्धार्थ सरांनी रॅप गायलेलं आहे। सो सिनेमाच्या कथाबद्दल सांगायला गेलं तर सिनेमा हा सांगा। नाही अरे नाही अरे तू हिरोईन आहे, तुम्ही सांगा मी सर नाही कथानक फार चांगलं आहे या सिनेमाचं। कथानक म्हणजे असं बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याकडे कसं होतं की आपण ठरवत नाही काही गोष्टी करायच्या, पण आयुष्यात काही गोष्टी घडून जातात, तर त्या पद्धतीचं हे कथानक आहे। म्हणजे ह्याच्यात जेवढे कॅरेक्टर्स असेल, हिचं कॅरेक्टर असेल, माझं कॅरेक्टर असेल, सिद्धार्थचं असेल किंवा मोहन सरांचं असेल, हे वेगवेगळे आहेत। हे प्रत्येक लोक ह्याच्याशी त्यांचं कुठं रिलेशन, कुठं फॅमिली असं काहीही नाही आहे। आणि त्या 40 असंख्य कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे पण धंदे वेगवेगळे आहेत, त्यांचे कामं वेगवेगळे आहेत, पण हे सगळे आलेत एका सिच्युएशनमध्ये फसलेत। आणि मग असं झालं की हे एकाची स्टोरी सुरू होऊन ही सगळ्यांची स्टोरी झाली, अशी ही फिल्म आहे खरं तर। त्याच्यामुळे मनोरंजनाचा हमखास याच्यामध्ये हे आहे। सो तुम्ही बघत राहा। शहरातील रुक्माई अपार्टमेंट रामचंद्र नगर येथे दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत तब्बल 7,25,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी वंदना नागेश देशमुख वय 49 यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। देशमुख या पोलाद स्टील इंडस्ट्रीज भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल एपीआय कॉर्नर सिडको येथे असिस्टंट 2MD म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या मुलगी साक्षी देशमुख खासगी नोकरी करते, तर पती जालना येथे नोकरीच्या निमित्ताने राहतात। तक्रारीनुसार 10 सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे साक्षी देशमुख नोकरीवरती गेल्यानंतर वंदना देशमुख सकाळी 9 वाजता घर लॉक करून कामावरती गेल्या। संध्याकाळी 6:30 वाजता घरी परतल्यावरती घराच्या दरवाजाची कडी त्यांना कापलेली दिसली। आत प्रवेश करून पाहिलं असता घरातील कपाट व ड्रॉवर अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 7,25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं उघड झालं। चोरीला गेलेल्या ऐवजांमध्ये 3 तोळ्याचं मंगळसूत्र, 6 ग्रॅमची ठुशी, 1.5 तोळ्याचे मिनी मंगळसूत्र, 3.5 तोळ्याच्या 2 बांगड्या, 8 ग्रॅमच्या 2 अंगठ्या, 5 ग्रॅमची अंगठी, 1 तोळ्याची सोन्याची चैन, 4 ग्रॅम वजनाचे कानातले, प्रत्येकी 1 ग्रॅमच्या 4 अंगठ्या, प्रत्येकी 2 ग्रॅमच्या 2 अंगठ्या, कानातील रिंग, 6 ग्रॅमचे सोन्याचे 33 मणी, तसेच 50,000, 10,000, 2,000, 5,000 आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे। जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून या दिवसाढवळ्या झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरती मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळाची बैठक घ्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, डॉक्टर संजय लाखे पाटील यांची घोषणा। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन, सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।